महाड MIDC मधील कंपन्यांतून गेली काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वायू सोडला जात असून या वायूचा थर ठराविक उंचीपर्यंत दिसून येत असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जाते। औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कंपन्या या रासायनिक उत्पादन करणाऱ्या असल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचा मुद्दा कायम चर्चेत असताना यावर उपाय म्हणून महाड उत्पादक संघटना आणि प्रदूषण मंडळ, महाड औद्योगिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। मात्र औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या पावसाचा फायदा घेत रात्री अपरात्री भरदिवसा घातक वायू सोडत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तसेच कामगारांना या वायू प्रदूषणाच्या दुर्गंधी तसेच डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। महत्त्वाचे म्हणजे रासायनिक सांडपाणी सुविधा केंद्राच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प चालवला जातोय, मात्र वायू प्रदूषणाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापही नाही। ही योजना कधी सुरू होणार आणि स्थानिक ग्रामस्थांचा प्रश्न कधी मार्गी लागणार असा प्रश्न इथल्या स्थानिकांना भेडसावतोय। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड। पुढे गेल्यानंतर मी माझी काच जसं मला दुखण्यासारखं वाटलं, मी काच खाली गेली। ते बघायला होतं माझ्या डोळ्याला पण त्रास झाला, म्हणजे एकदम बिजली येतं ना डोळ्यामध्ये, कसं काय गेलं तसं व्हायला लागलं होतं। नंतर डोक्यामध्ये जरा मला हे झालं, गळ्यामध्ये खाशीसारखं यायला लागलं। म्हणजे एवढी अवस्था त्याची वाईट होती ना त्या केमिकलच्या वासाची, ते माणसाला म्हणजे कोण बिमार आजारी माणूस होतं मरेल पण त्या वासाने, एवढं ते वास हे होतं। आणि कालो इतका कालो की म्हणजे कोण बोललं की गाडी चालव का नको त्याला, असं हे होते। त्याच्यानंतर माझं एकच म्हणणं आहे की शासनाने काय नाही केली, म्हणजे हे करा।